So percent profit and percent loss is always calculated on cost price. So percent profit करण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरतोय सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100. पर्सेंटेज साइन अटॅच करायचंय म्हणून आपण 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. So whenever you want to add 100 or percentage sign, always multiply it by 100. हे आपण घेतलेलं आहे बघा. ओके. नाव क्वेश्चन्स विचारायचे झाले बघा, याच्यावर खूप सिंपल टाईपचा जर क्वेश्चन विचारायचं झालं मला तर बघा मी काही क्वेश्चन्स तुम्हाला ठेवतो इथं आणि प्रत्येकाने त्याचे उत्तर मला फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. सपोज कॉस्ट प्राइस आपल्याला दिली आहे. कॉस्ट प्राइस इज गिवन ॲज ₹500 and selling price is given ₹600. ओके. आणि आपल्याला विचारलं आहे फाइंड प्रॉफिट लॉस. ओके. and again very specific, find percentage profit and percentage loss. Percentage profit and percentage loss आपल्याला विचारलं. So this is the first question. Okay. Second question. समजा कॉस्ट प्राइस आपल्याला दिली आहे ₹700 and selling price is ₹300. Find percentage profit or loss. Find percentage profit or loss. आता याच्यातच तुम्ही फिलर टाकले ना, शब्द टाकले तर एखादा म्हणजे त्या ठिकाणी शाब्दिक उदाहरण तयार होईल. एक वस्तू ₹500 खरेदी केली आणि ₹600 विकली तर त्या व्यवहारातील शेकडा नफा अगर तोटा किती. If an article is purchased for ₹500 and sold it for ₹600, what is the percentage profit or loss? That's it. Okay. तर आपल्या सूत्राप्रमाणे आपल्याला दिसते बघा सेलिंग प्राइस जास्त आहे कॉस्ट प्राइस पेक्षा, तर लगेच आपण म्हणू की ₹100 नफा झालाय सर, प्रॉफिट झालाय ₹100. बट आपल्याला पर्सेंटेज प्रॉफिट विचारलाय. सो पर्सेंटेज प्रॉफिट काढताना पर्सेंटेज प्रॉफिट इज इक्वल टू ऍक्च्युअल प्रॉफिट डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस, दॅट इज 500 इंटू 100. तर 0 कॅन्सल होऊन गेले. 100/5 म्हणजे किती आला 20%. तर 20% प्रॉफिट झाला. आता याला दुसरी पद्धत कशी होती बघा, तुम्ही कसं काढू शकत होता हे बघा. ₹500 जेव्हा गुंतवणूक केली मी तेव्हा मला ₹100 नफा होतोय. ₹500 गुंतवणूक केली तेव्हा ₹100 नफा होतोय, कारण माझी कॉस्ट प्राइस किती होती 500 आणि मला प्रॉफिट किती झाला ₹100. तर मी ₹100 गुंतवले तेव्हा किती होईल. आता ह्या 500ला 5 ने भागितलं तेव्हा आपल्याला 100 भेटतायत. तर या 100ला 5 ने भागितलं तर किती भेटेल 20. म्हणजे ₹100 जेव्हा तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तेव्हा ₹20 तुम्हाला नफा होतोय आणि तोच म्हणजे तुमचा टक्केवारी. हा मुद्दा तुम्हाला समजला असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. कम ऑन, से यस इन अ चॅट बॉक्स. सिमिलरली आता या ठिकाणी बघा कॉस्ट प्राइस ₹700 मध्ये वस्तू आणली, ₹300 विकली, तर साधा हिशोब आहे. लॉस झालाय आपल्याला, तोटा झालाय. किती रुपयाचा तोटा झालाय तो कसा काढतो आपण. ₹700 इन्व्हेस्ट केले पण भेटले ₹300 भेटले, म्हणजे ₹400 तोटा झाला. पण आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे, पर्सेंटेज लॉस काढायचा आहे. तर शेकडा नफा शेकडा तोटा हा नेहमी तुमच्या खरेदी किमतीवरच काढला जातो आणि गुणिला 100. ओके. म्हणजे पुन्हा हे मला दुसऱ्या भाषेत लिहायचं झालं बघा. माझी इन्व्हेस्टमेंट किती रुपयाची होती माझी. मी खरेदी किंमत किती होती ₹700 होता, पण त्यावेळेस ₹700 लॉस किती झाला मला 400 झाला. तर 100ला किती लॉस होईल क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार जर तुम्ही केला ना 400 गुणिला 100 बघा भेटतंय 400 गुणिला 100 भागिला 700. 0 कॅन्सल करून टाका. 407 ची किंमत होते बघा, इथे तुम्हाला लिहून देतो. 407 ची किंमत होते 56 म्हणजे 107 ची किंमत होते 14.28%. आता 407 त्याच्या 4 पट आहे, म्हणून जर त्याच्या 4 पट जर तुम्ही केले 57% आसपास तुमची व्हॅल्यू यायला पाहिजे. अप्रॉक्सिमेट आन्सर लिहिलं तर चालेल. 57% आसपास व्हॅल्यू तुमची यायला पाहिजे. तर अशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात की सिंपल टाइप आहे. हा सिंपल टाइप आहे, एकदम सिंपल टाइप आहे. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत स्ट्रेट अवे दिलेली आहे. आपल्याला शेकडा नफा अगर शेकडा तोटा त्या ठिकाणी काढायला लावलेला.
ओके, आता बघा मी तुम्हाला एक अशी मेथड तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्याने तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. आता ज्यावेळेस मी शेकडा नफा असं म्हणतोय, लक्ष द्या सर्वांनी, खूप काळजीपूर्वक बघा. शेकडा नफा म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिट मी जेव्हा म्हणतोय तेव्हा याचा अर्थ काय होतो की जो पण नफा असेल त्याची कंपॅरिझन आपण कोणाशी करतोय? कंपॅरिझन कोणाशी करतोय? 100शी करतोय. तर लक्षात घ्या, आपण मगाशी एक मुद्दा खूप महत्वाचा लिहून घेतला की शेकडा नफा, पर्सेंटेज प्रॉफिट अँड पर्सेंटेज लॉस हा नेहमी कशावर फिगर आउट केला जातो? हा कशावर फिगर आउट केला जातो? कॉस्ट प्राइस वर फिगर आउट केला जातो. म्हणून या उदाहरणांमध्ये आपण ऍझ्युम करताना कॉस्ट प्राइस नेहमी 100 ऍझ्युम करायची आहे. कुठेतरी एक मुद्दा नोटबुक मध्ये लिहून घ्या. नफ्या तोट्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जर खरेदी किंमत दिलेली नसेल तर खरेदी किंमत 100 रुपये ऍझ्युम करायची. मी ते का सांगतोय बघा, समजा तुम्ही खरेदी किंमत कॉस्ट प्राइस समजा 100 रुपये घेतली, तर मला सांगा एखादी व्यक्तीने ती 100 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली, 20% प्रॉफिटने विकली, तर तो कितीला विकणार आहे? ती सेलिंग प्राइस काय होईल त्याची? 20% नफ्याने विकतोय म्हणजे काय? 20% नफा म्हणजे 100ला 20 रुपये कमवतोय, म्हणजे त्याची सेलिंग प्राइस किती होईल? 120. आणि हे साधं गणित आहे, फक्त 20 मिळवायचे तुम्हाला. मी जर असं म्हटलं की एका वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये, दुकानदाराने ती 45% नफ्याने विकली आहे, 45% प्रॉफिटने विकली आहे, तर तिची कॉस्ट सेलिंग प्राइस किती? टाका चॅट बॉक्स मध्ये. So this is a simple maths. This is a simple maths. Okay, 145. आणि सर्वात चांगली गोष्ट अशी बघा, शेकडा नफा आणि शेकडा तोटा कशावरून डिसाइड होतोय? कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस वरून डिसाइड होतोय. आणि म्हणून हा तुम्ही एक थंब रूल, फंडामेंटल रूल त्याला म्हणा वाटल्यास तर. फंडामेंटल रूल काय लिहून घ्या की जर आपल्याला नफ्या तोट्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर कॉस्ट प्राइस नेहमी काय मानायची आहे? 100. सो इन्स्टेड ऑफ ऍझ्युमिंग, जनरली आपल्याला काय असतं बघा मनामध्ये, ज्या किमती दिल्या जात नाहीत त्यांना आपण एक्स मानतो, त्यांना एक्स मानतो. चांगली गोष्ट आहे ती, काही ठिकाणी योग्य पण आहे, काही ठिकाणी योग्य पण आहे. पण मी तुम्हाला असं म्हणतोय की ज्या वेळेस तुम्हाला नफ्या तोट्याच्या प्रश्नांमध्ये खरेदी किंमत दिलेली नसेल तेव्हा ती किती मानायची? 100 मानायची, सुरुवातीची किंमत. हे का सांगतोय मी अभिषेक? फॉर एक्झाम्पल, समजा मी जर तुम्हाला 100 रुपये कॉस्ट प्राइस मानली आणि मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 20% नफा झाला, तर त्याच्यावरून तुम्ही लगेच त्याची सेलिंग प्राइस डिसाइड करू शकतात की 120 रुपयाला ती विकली गेली असेल. 20% तोटा झाला तर आज मी काय म्हटलं असतं? 100 रुपयाची वस्तू कितीला विकली गेली आहे? 80 रुपयाला विकली गेली आहे. 75% नफा झाला तर मी काय म्हटलं असतं? 100 रुपयाची वस्तू 175 रुपयाला विकली गेली आहे. 30% तोटा झाला असतं, मी काय म्हटलं असतं? 100 रुपयाची वस्तू 70 रुपयाला विकली गेली. आता हे सिंपल मॅथ्स हे प्रत्येकाला लगेच जमतं, लगेच जमतं. सहमत असाल तर यस म्हणा. कम ऑन एव्हरीवन. ओके, फाईन. आता बघा पुढचा मुद्दा, मी इथे एक क्वेश्चन इथे लिहितोय बघा. ओके, by selling an article for 480 rupees, 480 rupees, a man suffers a loss of 20%. Find cost price of
आर्टिकल. ओके, हाच प्रश्न आता मी हिंदीमध्ये पण रिपीट करतो बघा, की समजा, सॉरी, मराठीमध्ये रिपीट करतो. एक वस्तू 480 रुपयाला विकल्यानंतर एका व्यक्तीला 20% तोटा होतो. किती टक्के तोटा होतोय? 20% तोटा होतो. त्याची कॉस्ट प्राइस आपल्याला काढायला लावली आहे. सो these questions आर व्हेरी स्टार्टिंग क्वेश्चन्स. ओके, हे स्टार्टिंगचे क्वेश्चन आहे जे आपल्याला कन्सेप्ट समजण्यासाठी उपयोगात होतील. आता बघा, कॉस्ट प्राइस मला माहिती नाहीये, पण मला लॉस माहिती आहे 20%. म्हणजे मला सांगा, मी 100 रुपये जर कॉस्ट प्राइस ॲझ्युम केली तर त्याने ती कितीला विकली पाहिजे? 80 ला विकली पाहिजे. का? कारण त्याला 20% काय झालाय? तोटा झालाय. 20% त्याला लॉस झालाय. ऍक्च्युअल कितीला विकली आहे त्याने? ऍक्च्युअल कितीला विकली आहे? ऍक्च्युअल सेलिंग प्राइस किती आहे त्याची? 480. जर 480 चा 480 खाली लिहा आणि इथे क्वेश्चन मार्क ठेवा. आता ही व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तिरकस गुणाकार करावा लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन आता या ठिकाणी करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय भेटेल तुम्हाला? सीपी, जी क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आहे, ती काय भेटेल तुम्हाला? 480 गुणिला 100 भागिला 80. ओके, सिम्प्लिफाय करा. 0 0 कॅन्सल. 8 1 8, 8 6 48 आणि 6 गुणिला 100 किती झालं? 600. तुमचं उत्तर त्या ठिकाणी 600 आलं. आता या ठिकाणी आपला जो फॉर्म्युला आहे ना, तो फॉर्म्युला आपण वापरला नाही, सूत्र आपण वापरलं नाही. सूत्र न वापरता आपण त्या ठिकाणी उत्तर त्या ठिकाणी काढलेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्हाला हा मुद्दा समजला असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. कम ऑन एव्हरीवन, कम ऑन एव्हरीवन. कलीम सर है क्या? कलीम सर, कलीम. हाँ कलीम सर. सॉरी. हाँ हाँ. इसमें सब बैचेस इकट्ठा है आज. हेलो, हाँ हाँ यस. सब बैचेस इकट्ठा है सर. हाँ हाँ यस यस. ओके ओके ओके. ओके, लेट अस टेक वन मोर एक्झाम्पल. ओके, सो आणि हे करण्याचा प्रयत्न करा आता तुम्ही. बाय सेलिंग अन आर्टिकल, by selling an article for rupees 630, shopkeeper loses 30%. Find cost price CP of article. एक वस्तू 630 रुपयाला विकल्यामुळे 30% तोटा होतो. तर आपल्याला कॉस्ट प्राइस काढायला लावली आहे. व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल? कम ऑन. आता बघा, 30% तोटा होतो. प्रॉब्लेमची सुरुवात इथून सुरुवात व्हायला पाहिजे. ओके, ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी सांगतो, बाकीच्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. म्हणजे कॉस्ट प्राइस आपण या ठिकाणी मानणार आहे 100 रुपीज. लॉस होतोय त्याला 30%. 30% लॉस होतोय. म्हणजे नक्की त्याने ती वस्तू कितीला विकली पाहिजे? 70 रुपयाला विकली पाहिजे. बट ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्ये आता बघा, ऍक्च्युअल कॉस्ट प्राइस रुपीज, सेलिंग प्राइस तुम्हाला रुपीज मध्ये दिली आहे. ती किती दिली आहे? 630. तर 630 इथं लिहा आणि इथं आपल्याला वर्कआउट करायचं आहे. खूप व्यवस्थित जर तुम्हाला नंबर्स मध्ये तुम्ही काम केलेलं असेल तर तुमच्या असं लक्षात येणार आहे मित्रांनो, की 7ला जर 9ने गुणलं, म्हणजे 70ला जर 9ने गुणलं तर 630 भेटतात. तर 100ला पण 9ने गुणून टाका, तुम्हाला उत्तर भेटणार आहे 900 उत्तर भेटणार आहे. 900 उत्तर भेटणार आहे. किंवा मग तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करू शकतात बघा, 630 गुणिला 100 भागिला 70, याच्याने पण तुमचं उत्तर 900 भेटणार आहे. तुम्हाला वेळ कसा वाचवता येईल त्या अनुषंगाने तुम्ही विचार करा. आता समजलं असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. कम ऑन. आता समजलं असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. आता बघा, दुसरा एक मार्ग मी तुम्हाला सांगून देतो. अजून मी याला कसं करू शकतो मला सांगा.
त्या व्यक्तीने 30% लूज केलंय, म्हणजे त्याने जी पण 100% पूर्ण इन्व्हेस्टमेंट जी पण केली असेल ती 100% इन्व्हेस्टमेंट, त्याची जेवढी पण इन्व्हेस्टमेंट असेल त्याची 100% इन्व्हेस्टमेंट, त्या 100% मधला त्याने किती लूज केलाय? 30% लूज केला, म्हणजे त्याच्या हातात किती आला? फक्त 70% भाग आला. 70% भाग आला. किती रुपयावर 70% भाग आला? 630 वर. आता त्याला कॉस्ट प्राइस काढायची आहे, म्हणजे त्याने नेमकी गुंतवणूक किती केली होती ती काढायची आहे. तर ती क्वेश्चन मार्क. इथं पण तुम्ही तिरकस गुणाकार केला ना बघा, 100% गुणिला 630 भागीला 70%, तर टक्केवारी चिन्ह कॅन्सल होऊन जाईल, 0 0 कॅन्सल, पुन्हा त्या ठिकाणी तुमचं उत्तर 900 येणार आहे. बँकिंग एक्झामचे पेपर्स हे जनरली इंग्लिशमध्येच आहेत, इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहेत गिरीश. RRBचा जो पेपर आता तुम्हाला आलेला आहे रूरल रिजनल बँकिंगचा, तो कदाचित मराठीमध्ये असण्याची शक्यता आहे. आय एम नॉट क्लिअर विथ दॅट. मी तुम्हाला एकदा क्लॅरिटी घेऊन त्याच्यावर काम करेल, त्याच्यावर तुम्हाला नक्की सांगेल. इथपर्यंतचा मुद्दा तुम्हाला समजला असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. आता मी तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला इथं देतोय बघा, तो चार्ट तुम्ही प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. आय विल गिव्ह यू सम टाइम फॉर दॅट. ओके, CP सेलिंग प्राइस, परसेंटेज प्रॉफिट और परसेंटेज लॉस. ओके, क्वेश्चन मार्क. मला इथं प्राइस पाहिजे, इथे विकली गेली आहे 720 रुपयाला, 20% लॉस झालाय. L फॉर लॉस. कम ऑन, फाइंड द कॉस्ट प्राइस, फाइंड द कॉस्ट प्राइस. Very good, Krunali. Very good. Fantastic. व्हेरी गुड. सो आपल्याला कॉस्ट प्राइस शोधायची आहे. सो कॉस्ट प्राइस आपल्याला कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस ॲझम्पशन करून घेऊ आपण. 20% लॉस म्हणजे 100 रुपयाची वस्तू 80 रुपयाला विकली गेली आहे. ऍक्च्युअल विकली गेली आहे ती 720 रुपयाला. तर ही किती असेल? तर तुम्ही एक तुमचं नंबर्स मध्ये जर चांगलं काम असेल तर तुम्ही लगेच ते फिगर आउट करू शकता, किंवा मग तुम्हाला ते जमत नसेल तर 720 गुणिला 100 भागीला 80 अशा पद्धतीने जर गेलं तर तुमचं उत्तर पुन्हा काय येणार आहे? 900 उत्तर तुमचं येणार आहे. सो 900 इज द करेक्ट आन्सर. आता मी थोडासा प्रश्न टाईप बदलवतोय बघा, थोडासा प्रश्न टाईप बदलवतोय आणि मला त्याच्या पद्धतीने तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन टाईप थोडासा बदलवतोय बघा. लिहा सर्वांनी. बाय सेलिंग अन आर्टिकल for rupees 375 a man loses 25%. What should be selling price of article to gain 30%? आता थोडासा प्रश्न प्रकार बदललाय, आणि सर्वांनी लक्ष द्या आता याच्याकडे. आता बघा, पहिल्यांदा त्या माणसाने ती वस्तू विकली तर त्याला 25% तोटा झाला होता. कितीला विकली होती त्याने? 375 रुपयाला. पण आता त्याला किती गेन पाहिजे? आता त्याला कॉस्ट प्राइस नाही काढायची, आता त्याला सेलिंग प्राइस पाहिजे. व्हॉट शुड बी द सेलिंग प्राइस? किती गेन असताना? 30% गेन असताना त्याला आपल्याला काय करायची आहे? सेलिंग प्राइस काढायची आहे. आता बघा, याला तुम्ही सिंगल लाईन कसं करू शकतात? लक्ष द्या सर्वांनी. पहिल्या केसमध्ये त्याला किती टक्के लॉस झालाय रे?
25%. म्हणजे लेटेस्ट त्याने 100% जी गुंतवणूक केली असेल त्याचे किती टक्के वसूल केले? त्याने फक्त 75% वसूल केले. किती रुपयावर? 375 रुपयावर वसूल केले. आता त्याला जर कॉस्ट प्राइस काढायची राहिली असती तर मी इथं किती घेतले असते सांगा बरं, किती टक्के घेतले असते? चॅट बॉक्स मध्ये टाका. मला समजा इथं मला कॉस्ट प्राइस काढायची राहिली असती तर मी किती टक्के घेतले असते 75%च्या खाली? व्हेरी गुड स्वाती, प्रतिभा, भूषण, अक्षय, शुभांगी, व्हेरी गुड, सुमित, व्हेरी गुड. बट नाव मला इथं कॉस्ट प्राइस नाही काढायची, आता मला सेलिंग प्राइस काढायची. किती गेन असताना? 30%. तर मग मला सांगा आता 75%च्या खाली किती घेऊ? व्हेरी गुड अक्षय, व्हेरी गुड प्रतिभा, व्हेरी गुड. तर मला आता इथं किती घ्यावं लागेल? 130% घ्यावं लागेल. 130% बरोबर किती? झाला प्रॉब्लेम सॉल्व? क्वेश्चन मार्क. आणि ही व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्ही तिरकस गुणाकार करा. 30% घ्यावी लागेल. ओके, म्हणून बघा तिरकस गुणाकार जर मित्रांनो तुम्ही केला तर आपल्याला या ठिकाणी आता इथं समजेल की 130% गुणिला 375 भागीला 75%. आता टक्केवारीचं चिन्ह दोघं ठिकाणचं अंशातलं छेदातलं कॅन्सल होऊन जाईल. 25चा पाढा म्हणा किंवा 75चा पॉसिबल असेल तर 75 पाचा 375 आणि 13 पाचा 65. तर ती वस्तू तुम्हाला 650 रुपीजला विकावा लागेल जर तुम्हाला गेन किती पर्सेंट पाहिजे असेल? 30% गेन पाहिजे असेल तर. सर बघा मित्रांनो, हा जर प्रॉब्लेम जर तुम्ही तुमच्या स्टेप वाईज मेथडने केला तर कमीत कमी 4 स्टेप्स वापराव्या लागतात, जो आपण सिंगल लाईन केलाय. प्रश्न समजला असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. कम ऑन, से यस इन अ चॅट बॉक्स. Good, very good, very good. So let us take one example, one more example here, and I want everyone to answer that question. परत सांगा भूषण. 25% तोटा झाला. 25% तोटा झाला म्हणजे काय? ती वस्तू त्याने त्याची इन्व्हेस्टमेंट केली होती, 100% इन्व्हेस्टमेंट केली होती पूर्ण जी पण असेल ती, त्याच्यातला 20% लूज केलाय. म्हणजे 25% लूज केला म्हणजे त्याला किती मिळाले रे? फक्त 75% मिळाले. किती रुपयावर 75% मिळाले त्याला? 375 वर. आता त्याला ती वस्तू विकायची आहे, नफा मिळून विकायची आहे. नफा मिळून विकायची म्हणजे किती टक्के नफा पाहिजे? 30%. 100ला 30% नफा पाहिजे. म्हणजे ती वस्तू त्याला आता कितीला विकायची? 130%ना विकायची आहे. तर किंमत काय असेल? क्वेश्चन मार्क. बस तिरकस गुणाकार करा. इतकं साधं आणि सोपं ठेवा मित्रांनो. बऱ्याच वेळेस आपल्याला असा अनुभव येतो की नफ्या तोट्याचे प्रश्न आपण फार त्याचा बाऊ करून आपण त्याला फार विचित्र पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे. परंतु जर तुम्ही या पद्धतीने जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ते खूप सोपं होईल, खूप सोपं होईल. ओके, I'm just finding the suitable question so that I can able to ओके घ्या पुढचा प्रश्न घ्या. बाय सेलिंग अन आर्टिकल for 910 rupees a man loses 10%
find the selling price of article to gain 40%. Chalo, come on. To gain 40%. Put your answers in chat box. आता बघा प्रत्येक वेळेस सिम्प्लिफिकेशन होईलच असे काही होणार नाही. आता बघा कॉस्ट प्राइस जर तुम्ही आणि सेलिंग प्राइस इथं जर तुम्ही कन्सिडर केलं तर आपल्याला सेलिंग प्राइस काढायची. शेवटी तर तुम्ही असे विचार करा 10% लॉस म्हणजे तो कितीला विकतोय? 90%ला विकतोय. 90%ला विकतोय किती रुपयाला? 910 रुपयाला. ओके, आता त्याला किती पर्सेंट प्रॉफिट पाहिजे? 40 म्हणजे किती? तो 140ला विकेल. 140% इज इक्वल टू व्हॉट? सो तिरकस गुणाकार केल्यानंतर क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काय भेटेल? 140 गुणिला 910 भागिला 90. ओके, 0 0 कॅन्सल होऊन जाईल. आता 910ला किंवा 14ला 9ने भाग जात नाही म्हणून वरचा गुणाकार करून टाका. 14 1 14, 14 9 26, 600 आणि 1 27. तर भागिला 9 भाग द्या. आता इथं 9 1 9, खाली उरले 3, वरून घेतला 7, 9 चौक 36, खाली उरला 1, पुन्हा 9 1 9. ठीक आहे, खाली किती उरतील? 5, 9 5 45 आणि 5 रिकरिंग मध्ये जाईल. मग असं 5 रिकरिंग मध्ये जाईल. सो दिस व्हॅल्यू शुड बी युअर व्हॅल्यू. दिस शुड बी द सेलिंग प्राइस टू गेन 40% प्रॉफिट. येस, ओके. हा मुद्दा समजला असेल सर्वांना तर से यस इन अ चॅट बॉक्स. कम ऑन, से यस इन अ चॅट बॉक्स. म्हणजे इन शॉर्ट मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न असा करतोय की नफा तोट्याच्या प्रॉब्लेम्स मध्ये जर हा प्रॉब्लेम जर तुम्हाला आला तर नफा तोट्याच्या प्रॉब्लेम्स मध्ये फॉर्म्युला सहसा वापरायचा नाही. फक्त त्याचा अंडरस्टँडिंग तुम्ही डोक्यामध्ये राहू द्या. त्याचं अंडरस्टँडिंग तुमच्या डोक्यामध्ये असू द्या. तुम्हाला नक्की त्या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करायला लवकरात लवकर मदत होईल. ओके, आता बघा काही सिच्युएशन्स आपल्याला अशा दिल्या जातात की एखाद्या व्यवहारामध्ये प्रॉफिट इज इक्वल टू लॉस. प्रॉफिट इज इक्वल टू लॉस. आता प्रॉफिट इज इक्वल टू लॉस म्हणजे काय? समजा मी 100 रुपयाची एक वस्तू आहे. ओके, 100 रुपयाच्या 2 वस्तू आहेत. सारख्या किमतीच्या 2 वस्तू आहेत. ही मी 140 रुपयाला विकली. ही कॉस्ट प्राइस आहे आणि मी ही 60 रुपयाला विकली. ओके, तर मला सांगा पहिल्या ह्याच्यामध्ये किती प्रॉफिट होईल माझ्याकडे? पहिल्या ह्याच्यात किती प्रॉफिट होईल? मी 100 रुपयाची वस्तू 140 रुपयाला विकली तर किती रुपयाला प्रॉफिट होईल? 40 रुपये प्रॉफिट होईल. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 100 रुपयाची वस्तू मी किती रुपयाला विकली? 60 रुपयाला विकली, पण इथं 40 झाला मला, पण 40 लॉस झाला. 40 काय झाला? लॉस झाला. हो, पहिल्या ह्याच्यामध्ये 40 प्रॉफिट होतोय, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 40 लॉस होतोय. इट मीन्स दॅट न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट अँड लॉस बोथ इज सेम. सो ऑलवेज रिमेंबर, ज्या वेळेस प्रॉफिट नफा तोटा यांची सांख्यिकी किंमत सारखी असेल तर याच्यासाठी सूत्र काय बघा. नफ्यासाठी सूत्र काय? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. आणि याच्यासाठी सूत्र काय? कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. आता नक्की ह्या सेलिंग प्राइस वेगवेगळ्या असल्या पाहिजे तरच नफा तोटा होईल. कॉस्ट प्राइस सारखी आहे. मगाशी 100 घेतली होती आपण. बघा, मगाशी 100 घेतली, पण सेलिंग प्राइस दोघांची वेगळी आहे. हिची 140 आहे आणि याची किती आहे? 60 आहे. आता बघा ही कॉस्ट प्राइस कशी भेटली मला माहिती आहे का? मी या दोघांची जर बेरीज केली ना मित्रांनो, 140 अधिक 60 आणि भागीला जर 2 केलं, 140 अधिक 60 200, 200 भागीला 2 किती आले? 100. सो आय गॉट द कॉस्ट प्राइस हियर.
आय गॉट द कॉस्ट प्राइस या. म्हणून इथून आपण सूत्र काय काढू शकतो बघा, हा कॉस्ट प्राइस इकडे गेल्यानंतर ऍडिशन होऊन जाईल. सो 2CP is equal to SP1 plus SP2 divide. आता काय होईल मग, therefore CP is equal to SP1 plus SP2 divided by 2. म्हणून आपण असं म्हणू शकतो, ज्या व्यवहारामध्ये नफा तोटा सारखा असेल आणि तुम्हाला ज्या व्यवहारामध्ये नफा तोटा सारखा असेल आणि तुम्हाला कॉस्ट प्राइस जर विचारली असेल, तर ज्या दोन वेगवेगळ्या सेलिंग प्राइस तुम्हाला दिल्या आहेत त्यांची काय करा, ऍडिशन करा आणि त्याला 2 ने भागून टाका. सर्वांनी ह्या स्टेप्स लिहून घ्या. याच्याने तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. ओके. न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट अँड लॉस बोथ आर सेम. अँड मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला अशा प्रकारचा याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला दिसतो. कम ऑन एव्हरीवन. म्हणजे एक छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या बघा, तर तुमचं काम सहज सोपं होऊ शकतं. अजून पुन्हा आपण या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट म्हटली मगाशी, की नफा तोटा हा नेहमी कशावर काढला जातो. चला चॅट बॉक्स मध्ये टाका, नफा तोटा हा नेहमी कशावर काढला जातो. नफा तोटा कशावर काढला जातो. यस, व्हेरी गुड अभिषेक, व्हेरी गुड अनुराधा, मोहित, शिल्पा, व्हेरी गुड शुभांगी, प्रतिभा, नो प्रतिभा. हा, सेलिंग प्राइस वर कधीच काढला जात नाही स्वाती. सेलिंग प्राइस वर कधीच काढला जात नाही, तो नेहमी कॉस्ट प्राइस वर काढला जातो. ओके, व्हेरी गुड. अनिता, तुम्हाला जॉईन व्हायला अडचण येत होती, तुम्ही जॉईन झालेत आता. ओके, बघा हा प्रश्न प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. वाटल्यास या प्रश्नाचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. द प्रॉफिट अर्न बाय सेलिंग an article for rupees 832 is equal to loss incurred when same article is sold for rupees 448. now दोन प्रश्न विचारलेत मी तुम्हाला इथं. what is cost price of article, त्या वस्तूची खरेदी किंमत किती, and second what should be sell price to gain 50% profit, that is to gain 50%. yes, come on, give me the answer of both questions. very good Sachin, Abhishek, is it Abhishek, Ganesh, very good. yes, Abhishek Patil, fantastic. Sachin, Ganesh, very good. Swati, check your answer. very good Manisha. so this is the answer of first question. This is very simple one, because see, it is already mentioned in the question that the selling price, but that is a selling price when the profit is earned, and the selling price when loss is incurred, and the profit and loss both are numerically same. and when we come across this kind of situation, and give me the sell price at for 50% gain also. so the first answer is cost price is equal to
both selling price SP1 plus SP2, or you can say that selling price at the time of profit plus selling price at the time of loss divided by 2. So what is the selling price at the time of profit? That is 382 plus 448 divided by 2. So if you add this is 800 plus 400, that is 1200. 32 and 48 is nothing but 40. So this is 1280 divided by 2, that is 640. So this is a 640 is a selling price, sorry, cost price of article. आता बघा 50% प्रॉफिट पाहिजे, कॉस्ट प्राइस वर 50% पाहिजे, म्हणजे 640 च्या निम्मे मला नफा पाहिजे, 640 च्या निम्मे मला नफा पाहिजे, म्हणजे 320 रुपये नफा पाहिजे. So what should be the selling price to gain 50% profit? The selling price to gain the 50% profit should be 640 plus 320, that is 960. Yes. 50% प्रॉफिट जर पाहिजे असेल म्हणजे मला 640 च्या निम्मे, 50% म्हणजे हाफ, 50% म्हणजे हाफ, म्हणजे मला 320 रुपये नफा कमवायचा आहे, म्हणजे त्या वस्तूची सेलिंग प्राइस 960 रुपये असायला पाहिजे. इफ यू अंडरस्टूड दिस क्वेश्चन थरोली, से यस इन अ चॅट बॉक्स माय डिअर फ्रेंड. कम ऑन, से यस इन अ चॅट बॉक्स. ओके. किंवा मग तुम्ही असं पण करू शकत होते, 50% प्रॉफिट म्हणजे काय, 100 रुपयाला 50 रुपये पाहिजे, 100 रुपयाला 50 रुपये जर पाहिजे तर 150 रुपयाला विकली गेली पाहिजे कॉस्ट प्राइस. ओके, सेलिंग 50% प्रॉफिट साठी. मग आता ही किती आहे, 640 आहे, 640 ला ही कितीला विकायला पाहिजे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, पुन्हा तुम्हाला तेच उत्तर भेटणार आहे, पुन्हा तुम्हाला तेच उत्तर भेटणार आहे. ओके. Okay, now see, I'm just changing the question little bit, very slight changes I am making here. Now, a profit earned by selling an article for rupees 482 is equal to the loss incurred by selling an article for 318 rupees. And first question is, what is the cost price of article and what should be the sale price to gain 30%? Okay, chalo, come on. Profit earned by selling an article for 482 is equal to the loss incurred by when the same article is sold for 318. First, what is the cost price of article, and second, what should be the sale price to gain 30% profit. Yes, I got both answers of Pooja right up till now. Sachin, very good. Dinesh, Shimpi, very good. Anuradha, very good. Cost price is correct. Abhishek, just check whether typing mistake is happened. Very good. Shilpa, Vandana, very good. Anuradha, check your selling price. Sandesh, very good. Abhishek, good. Abhishek Patil, Pratibha, Bansode, very good. Antara, Akshay, check the second answer. Anita, check your both answers. Mayuri, very good. Very good, Sandesh. Second answer is also correct. Well done. Well done. So see, when the no, Rushali. So when selling price and cost price both, sorry, profit loss and profit are same. So what we will used to do, just add these both selling prices, both selling prices and divide it by 2. So this is nothing but what? This is 800 divided by 2. This is simplest sum now. This is simplest division, my dear friend. यहाँ पे तो कोई किसी का गलती नहीं होना चाहिए था. Now cost price is 400. आता 30% म्हणजे काय रे, 100ला 30 रुपये कमवायचे आहेत त्याला, मग तो 400 रुपयाला किती कमवेल, 120 रुपये कमवेल. दिस इज व्हेरी सिंपल कॅल्क्युलेशन ऍक्च्युअली. सो सेलिंग प्राइस ऑफ आर्टिकल शुड बी 520 रुपीज. दॅट्स इट.
520 rupees. Yes, 520 rupees. Try to understand this. Try to understand this. अंतरा समजलं असेल तर यस म्हणा. मी अजून एक शेवटचा याच टाईपचा बघा, थोडेसे बदल करतोय मी तुम्हाला. क्वेश्चन 2 परत सांगा. बघा तुम्हाला 30% प्रॉफिट पाहिजे. 30% प्रॉफिट पाहिजे म्हणजे काय, 100 रुपयाला किती रुपये पाहिजे, 30 रुपये पाहिजे. तर इथं कॉस्ट प्राइस तुमची 400 आहे. मग 100 रुपयाला 30 रुपये, 200 रुपयाला 60 रुपये, 300 रुपयाला 90, 400 रुपयाला 120, अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन करा. ओके, मी पुन्हा या ठिकाणी थोडासा बदल करून तुम्हाला हे विचारतोय. प्रत्येकानं मला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. So I'm just giving changing the question little bit. Okay. So by selling an article for 300 rupees, whatever the profit earned, which is same as the loss incurred by selling it for rupees 233. So first find the cost price of article and find the percentage profit or the selling price at 20% gain. Come on everyone. आता कोणाचंच चुकायला नको. Come on. कोणाचंच चुकायला नको आता. वेल डन. आय होप मुद्दा हा आता बऱ्यापैकी सर्वांचाच क्लिअर झाला आहे. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस जेव्हा सारखा असेल तेव्हा कॉस्ट प्राइस काढताना ह्या ज्या दोन डिफरंट प्राइजेस तुम्हाला सेलिंग प्राइस दिल्या आहेत त्यांची जस्ट ऍडिशन करा अँड डिवाइडेड बाय 2 अँड स्मार्टली यांना जर तुम्ही ऍडिशन केलं तर दिस इज 550 divided by 2, that is equal to 275. This will be the cost price of article. Now cost price of article is 275. 100 रुपयाला 20 रुपये कमवतोय तर आपल्याला किती प्रॉफिट येईल बघा. याच्या 20%, 10% याचे झाले 27.5, याच्या 20% म्हणजे 55 रुपये व्हॅल्यू येईल. म्हणजे तुम्हाला सेलिंग प्राइस मिळणार आहे मित्रांनो 330 रुपये याची सेलिंग प्राइस असायला पाहिजे. 330 रुपये तुमचं प्राइस आली असेल तर बघा. सो इन दिस वे यू कॅन सॉल्व दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स. ओके, हा प्रश्न प्रकार तुम्हाला पूर्णपणे समजला असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. कम ऑन. What repeat? Abhishek. What repeat? आता बघा याच्यामध्ये सेकंड वेळ असं करू शकतात तुम्ही बघा. 20% प्रॉफिट झाला ना, 100 रुपयाला 20 रुपये प्रॉफिट होतोय. कॉस्ट प्राइस 100 रुपये असेल तेव्हा किती रुपये प्रॉफिट होतोय, 120 रुपयाला विकली जाते ती. आता तुमची कॉस्ट प्राइस किती आहे, 275 आहे, तर ही कितीला विकली जाईल. असं करून बघा अभिषेक, उत्तर मिळणार आहे तुम्हाला. असं करून बघा. गुड.
आता बघा पुढचा जो प्रश्न प्रकार आहे त्या प्रश्न प्रकारावर बऱ्यापैकी वेळेस आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि तो आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू बघा. आता त्यापूर्वी मी तुम्हाला सांगून देतो बघा, 100चे तुम्हाला 20% काढायचे असतील तर फारसं काही जड जात नाही. 100च्या 20% म्हणजे किती? 20च झाले. ओके, 100च्या 30% जर मी तुम्हाला सांगितलं तर 100च्या 30% 30 होतील. पण तेच जर मी तुम्हाला असं म्हटलं की 210च्या 10% म्हटलं तर सिंपल काय करायचं? 1 शून्य उडवून टाकायचं. ओके, 210च्या मग 20% जर मी म्हटलं तर 10% 21 होत आहे, तर 20% किती होणार आहे? 42 होणार आहे. तर तुमच्या या 10%, 20%, 25%च्या व्हॅल्यूज तुमच्या तोंडपाठ तुम्हाला यायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही आता बघा पुढचा जो प्रश्न प्रकार देतोय त्या प्रश्न प्रकारावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो, तसे प्रश्न कसे आपण डील करू शकतो बघा. A sells a good to B. गुड म्हणजे काय? माल. काही त्याच्याकडे वस्तू असतील, माल त्याने विकलाय. बी ॲट अ प्रॉफिट ऑफ 20%, and B sells it to C at profit of 25%. If C pays rupees 225 for it, what was the cost price? What was cost price for A? असं आपल्याला विचारलं. नाउ लिसन एव्हरीवन व्हेरी केअरफुली. मी तुम्हाला एक फंडामेंटल रूल सांगितलाय की कॉस्ट प्राइस दिली नसेल तर आपण काय मानायची? 100 रुपये मानायची. ए साठी कॉस्ट प्राइस आपण 100 रुपये मानू. त्याने बी ला विकली आहे वस्तू, किती टक्के प्रॉफिटने विकली आहे? 120 ला. म्हणजे बी ला 120% प्रॉफिटने विकली, म्हणजे त्याने 120 ला विकली असेल. सी ला कितीला विकली त्याने? याच्या 25%. याच्या 25%. आता 25% म्हणजे किती होतं मित्रांनो? 25% म्हणजे काय होतं? 1/4. म्हणजे तेवढा प्रॉफिट कमवलाय त्याने. मला सांगा आता 120च्या 1/4 किती झाले? 120च्या 1/4 किती झाले? 30 झाले. म्हणजे तेवढे रुपये त्याने कमवले. म्हणजे बी ने याच्याकडून किती रुपये द्यावे लागले? 150 रुपये द्यावे लागले. म्हणजे बघा याच्या 20% प्रॉफिट, 100च्या 20% प्रॉफिट आपण 20 मिळवलं याच्यात. आता आपण 120च्या किती टक्के? 25% प्रॉफिट. 25% प्रॉफिट म्हणजे त्याची निव्वळ व्हॅल्यू 30 आपण मिळवली. ऍक्च्युअल सी ने किती दिले होते रे? 225. आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची, क्वेश्चन मार्क. म्हणजे आता इक्वेशन असं राहिलं बघा, इक्वेशन असं शिफ्ट झालंय आता. ए साठी जेव्हा 100 रुपये किंमत असते तेव्हा त्याची किंमत सी साठी 150 होते. आता सी साठी 225 आहे, तर ही व्हॅल्यू किती? क्वेश्चन मार्क. काय करू आपण? तिरकस गुणाकार करा. मग तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार केला तर तुम्हाला काय भेटेल बघा? 225 गुणिला 100 भागिला 150. मग 150चा एक शून्य आणि 100चा शून्य गेला. 15 एक 15, 15चा वर्ग आहे. पुन्हा 15 गुणिला 10 म्हणजे किती आले? 150. म्हणजे तुम्हाला ए ची कॉस्ट प्राइस किती असेल? 150 रुपये असेल. दिस इज युअर आन्सर. समजलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. म्हणजे जो प्रॉब्लेम आपल्याला खूप डिफिकल्ट वाटतो, अशाच टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि त्या ठिकाणी कन्फ्युज केलं जातं. अशाच टाईपचे प्रश्न विचारले जातात. म्हणून मी तुम्हाला सांगतो एक फंडामेंटल रूल तुम्ही लक्षात घ्या. फंडामेंटल रूल काय आहे की ज्या किमती दिलेल्या नसतील त्याला सरळ सरळ 100 माना. दॅट्स इट. फंडामेंटल रूल आहे. फंडामेंटल रूल आहे. ज्या किमती दिलेल्या नसतील त्या सरळ सरळ 100 माना. म्हणजे आपलं काम सहज सोपं होणार आहे. सहज सोपं होणार. ओके, सिमिलर क्वेश्चन मी तुम्हाला अजून देतोय. प्रत्येकाने त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. याचा लगेच स्क्रीनशॉट घ्या. याच पद्धतीचा प्रश्न मी तुम्हाला आता पुढे देतोय. चला. ओके, and I will give you options also. मी तुम्हाला ऑप्शन्स पण देतो आता. A sells horse to B
at a profit 5% and B sells to C at a profit 10%. If C pays rupees 2310 for it, what did it cost for A? Question mark. Come on. मला मागच्या क्वेश्चन साठी समजलं का? जेव्हा मी विचारलं तेव्हा दोनच येस मला मिळाले, त्यामुळे मी थोडंसं डाऊटफुल आहे किती लोकांना समजलंय ते. तरी पण मी तुम्हाला ऑप्शन्स देतोय. आता ऑप्शन्स वरून आपले उत्तर तपासण्याचा प्रयत्न करा किंवा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. 2050. Yes, come on. Very good, Rupali. Fantastic, Rupali. Great, well done. Very impressive. Very good, Anuja. So just say A, B and C. आता याच्यात किती पण लोक असले तरी तुम्ही ABC असं चालू शकतात बघा. A ची किंमत 100 माना, B ला 5% प्रॉफिटने विकलंय म्हणजे 105 ला विकलंय. आता याचे 10% म्हणजे सोपं असतं ना. नो विशाल, याचे 10% म्हणजे किती? 10.5. मग 10.5 मिळवा त्याच्यामध्ये. व्हेरी गुड कृणाली. नो अर्चना जगताप. वंदना व्हेरी गुड. याच्यामध्ये 10.5 मिळवले म्हणजे किती होतील? 115.5. अशी सिच्युएशन आली. आता याने ऍक्च्युअल किती दिले? 2310. आणि तुम्ही जर बघितलं ना इथं हा याचा बरोबर 20 ने गुणलेला मित्रांनो. जर तुम्ही जर असाल व्यवस्थित जर बघत असाल तर मग त्याच पद्धतीने जर तुम्ही याला प्रत्येकाला 20 ने जर तुम्ही गुणून टाकलं ना, म्हणजे याला 20 ला जर गुणलं तर याला ती पडली होती 2100 रुपयाला आणि याला ती पडली होती 2000 रुपयाला. दॅट्स इट. आणि आपल्याला तेच विचारलंय ए साठी त्याची किंमत किती होती? तर ए साठी त्याची किंमत 2000 रुपये होती. आता तुम्हाला समजलं असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स माय डिअर फ्रेंड. कम ऑन. आता समजलं असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स प्लीज. विशाल कुठं चुकलंय तुमचं बघा. आता 105 च्या 10% किती येतील मित्रांनो? 105 च्या 10% किती येतील? 10.5 येतील. मग काय केलं आपण? 105 मध्ये किती मिळवले आपण? 10.5 मिळवले. तर किती झाले? 115.5. हा, याची जर दुप्पट जर केली तर किती येते बघा. करा बरं दुप्पट याची. 5 दुणे 10, अच्छा 1, 5 दुणे 10, अच्छा 1, 11 दुणे 22 आणि 1 23. आणि मग पुन्हा अजून 10 ने जर मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 गुणे आणि 10 म्हणजे 20 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला उत्तर भेटतं. सर्वच ठिकाणी 20 ने गुणून टाका, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. पुढचा असाच टाईपचा प्रश्न घ्या आणि कोणीच चूक करू नका. आता चला. P sells a good to Q at profit of 15% and B sells it to C at a profit of 20%. If C pays rupees 690, sorry, yeah, this must be Q. Q sells to C
Then C pays 690. Then what is the cost for P? That is your question. So your options are, first option is 600, second option is 500, third option is 630, and fourth option is 580. Come on. Come on. Very good. The answers I'm getting are absolutely correct. Absolutely correct. Well done. So what we will do here, P, Q, and C. Cost for P is 100, then is sold to Q as 115. Yes, absolutely right, Abhishek. 115, 10% is 11.5, and double will be 23. So just add 23 to it, so you will get 138. So this is 690. So if you look at this particular part, this is exact fifth multiple. आणि हे असं व्हायला लागतं बघा, तुम्ही कन्सिस्टंटली हे जर तुम्ही करत राहिले ना, तर तुम्हाला हे मल्टिपल बरोबर सापडतात. कारण 13 पाचा 65 होतात, म्हणजे 650 झाले असते, आणि 8 पंचे 40 होतात बघा, म्हणजे 690 होतात. म्हणजे सर्वांना जर मी 5ने गुणून टाकलं ना, मला किमती भेटून जातील. इथं 500 भेटेल. म्हणजे ही जरी विचारली असती तुम्हाला, तर ही 575 म्हणता आली असते आपल्याला इथे. 575. व्हॉट इज द कॉस्ट फॉर क्यू असं म्हटलं असतं तर उत्तर आलं असतं आपलं 575. आपल्याला पी साठी विचारलंय, तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी आहे. हा पार्ट तुम्हाला समजला असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स माय डिअर फ्रेंड. कम ऑन. आता इथं सर्व ठिकाणी प्रॉफिट म्हटलंय. समजा आता हीच सिच्युएशन लॉसने रिप्लेस केली असती तर काय झालं असतं बघा. लॉसची सिच्युएशन आली असती तर बघा, सर्वांनी मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. लॉस जर आला असता तर, ओके, समजा मी जर असं म्हटलं, ए सेल्स अ हॉर्स टू बी at loss of 20% and B to C at loss of 25%. If C pays 900 rupees for it, 900 for it, what is the cost for A? What is cost for A? Now very similar situation, very similar. फक्त प्रॉफिटच्या ऐवजी काय बघा, शब्द काय आलाय, लॉस आलाय. प्रॉफिटच्या ऐवजी काय आलाय, लॉस आलाय. चला करण्याचा प्रयत्न करा. कम ऑन, करण्याचा प्रयत्न करा. Very good Pooja, Antra, Abhishek, very good Anuradha. Very good Pratibha. Rupali, check your answer. Sandesh, check your answer. Shilpa, check your answer. Vandana, Samiksha, very good. अनुजा, इज अ टायपिंग मिस्टेक. अक्षय, अनुजा, टायपिंग मिस्टेक झाली का बघून घ्या. सो काय होतंय बघा, ए बी आणि सी लिहिले मी.
ए साठी कॉस्ट आपण 100 मागू, 20% लॉसने दिला म्हणजे 80 रुपयाला दिलाय. आता सी ने त्याला 25% लॉसने दिला म्हणजे काय, 1/4 म्हणजे पुन्हा 20 लॉस झाला म्हणजे 60 रुपयाला दिला. ऍक्च्युअल याने कितीला दिलाय त्याने, सी ने किती रुपये पे केले, 900. आता 60 ला जर 900 वर कन्वर्ट करायचं असेल तर 15 ने गुणावं लागतं मला संदेश. तर 15 ने गुणून टाका सर्वांना. तर ए साठी त्याची किंमत किती येईल, 1500. बी साठी आली असती त्याची 1200 आणि सी साठी आली त्याची किंमत 900. यस, आता समजलं असेल, हे पूर्णपणे समजलं असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. कम ऑन, से यस इन अ चॅट बॉक्स. बऱ्यापैकी वेळेस आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. बऱ्यापैकी वेळेस आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता पहिल्या दोन केसेस मध्ये दोघं प्रॉफिट होते, इथं दोघं लॉस होते. नाव समजा अशी सिच्युएशन आली, एक प्रॉफिट आणि एक लॉस आहे. ओके, तर हँडल करण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न मी तुम्हाला देतोय, प्रत्येकाकडनं मला उत्तर अपेक्षित आहे. प्रत्येकाकडनं मला उत्तर अपेक्षित आहे. बघा, ए सेल्स an article to B at a profit of 20% and B sells it to C at a loss of 20%. If C pays 19.40 rupees 19.40 for it, what did it cost for A? What did cost for A? Okay, options I am giving. Options are 25, 23, 20 and fourth is 24. Come on. व्हेरी सिमिलर, पद्धत बदलत नाही, मोडस अप्रेंडिस सारखी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. व्हेरी गुड अभिषेक, व्हेरी फास्ट अभिषेक, वेल डन, व्हेरी गुड रुपाली, व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. सो तुम्ही नंबर्स मध्ये जसे जसे कम्फर्ट व्हायला लागाल तसं तसं उत्तर सहज येताना तुम्हाला आठवत आहे, सहज येतील असं तुम्हाला अनुभव येईल, लक्षात घ्या. Very good, Antra. Very good. I'm very happy for all of the students. Very good, Akshay. Shilpa, good. हा याच्यातला तिसरा प्रकार आपण या ठिकाणी घेतोय बघा. आता बघा, ए साठी आपण 100 मानला. हा, बी ला किती पर्सेंट प्रॉफिटने विकलाय रे त्याने, प्रॉफिटने विकलाय किती टक्के, 20%, म्हणजे 120 ला विकला. आता बी ने सी ला विकताना लॉस झालाय, त्याला 20% लॉस झालाय, म्हणजे 120 च्या 10% झाले असते 12 आणि 20% म्हणजे किती झाले, 24 लॉस झाला, म्हणजे याच्यातून 24 वजा करायला लागतील. तर त्याने कितीला विकलाय, 96 ला विकलाय. ऍक्च्युअल विकला किती गेला, 19.40 ला. तर हा क्वेश्चन मार्क. ओके, आता आपण या ठिकाणी बघा असं इक्वेशन लिहू शकतो, 100 96, 19.40 इथं क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार करा, तिरकस गुणाकार केल्यानंतर काय होईल, 100 गुणिला 19.40 भागिला 96. आता काय होईल माहिती का, हे 2 डेसिमल पॉईंट आणि 40 चे 2 डेसिमल पॉईंट हे कॅन्सल होऊन जातील, म्हणजे काय राहिले, 1940 भागिला किती झाले, 96 एवढं राहिलं. इज इट, एम आय करेक्ट? ओके, फाईन. आता भाग देऊ आपण इथं. तर जर भाग जर दिला तुम्ही इथं, तर तो भाग कितीचा जाईल, इथं 2 येतो, 92, 180, बघा काही चुकतंय का, 24
20.20 यायला पाहिजे. ओके, 20च्या आसपास उत्तर तुमचं असायला पाहिजे, त्यात 20च्या आसपास उत्तर असायला पाहिजे. सो दॅट इज युअर ऑप्शन नंबर 3. एक्झॅक्ट भाग जाणार नाही, कारण 96 दुने किती होतात? 192. हा, तर तुमचं असं उत्तर त्या ठिकाणी असायला पाहिजे. लेट मी चेक वेदर इट इज 19. यस, हा 19.20 आहे, हा 19.40 नाही, हा 19.20 आहे. चला 19.20 करून घ्या. यस, 19.20 जर तुम्ही केला तर एक्झॅक्ट 20 उत्तर बरोबर. यस, एक्झॅक्ट 20 उत्तर बरोबर. आय होप सर्वांना मुद्दा समजलाय. सर्वांना मुद्दा समजलाय. सर्वांना मुद्दा जर समजला असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. कम ऑन, से यस इन अ चॅट बॉक्स. सी ची व्हॅल्यू कशी आली असं कोणीतरी विचारतंय. सी ची व्हॅल्यू कशी आली बघा. बी ने किती प्रॉफिट लॉस मध्ये विकलं होतं? बी ने किती लॉस मध्ये विकलं होतं? 20% लॉस मध्ये. म्हणजे 120च्या 20% बघा, 120च्या 10% किती आले? 12, आणि 20% किती येतील मग? 24. लॉस होतोय ना, मग लॉस होते तर 24 वजा करावे लागतील आपल्याला. 20%, कोणाच्या 20%? 120च्या 20%. 120च्या 20% किती होतात? 24. 24 आपल्याला वजा करावे लागतील, मग ते वजा केल्यानंतर तुम्हाला 96 या ठिकाणी भेटतील. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे टाइप्स तुमचे नफा तोटा या टॉपिक वरचे या ठिकाणी आहेत. तर